नमस्कार, एस न्यूजमध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्यांआधी एक नजर टाकूयात ठळक घडामोडींवर। कोल्हापूर जिल्ह्यात आज अखेर 15,079 जणांनी घेतली कोरोनाची लस। एकालाही साईड इफेक्ट नाहीत, जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती। राष्ट्रीय फेरीवाले धोरणाची अंमलबजावणी करा, मगच अतिक्रमण काढा। महानगरपालिका प्रशासनाच्या नियोजित अतिक्रमण कारवाई विरोधात फेरीवाल्यांचा संताप। शिवाजी मार्केटच्या पार्किंगमध्ये केलं ठिय्या आंदोलन। पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। रसायन आणि मळी मिश्रित पाण्यामुळे शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदी पात्रात हजारो माशांचा मृत्यू। विविध मागण्यांसाठी शेकापचा 11 फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। आणि ग्रामीण रुग्णालयातील औषध खरेदीची बिलं मंजूर करण्यासाठी 2,000ची लाच स्वीकारणारा कागलमधील उपकोषागार अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात। To achieve success and prosperity in business, the selection of the right place is very important. And that is why Alexa Park is the perfect choice for any kind of showroom, office, restaurant, shop or hotel. Right from 400 square feet to 4,000 square feet, ground floor to 9th floor, Alexa Park offers a variety of options for your business ventures. Best-in-class quality construction, independent parking, located in the heart of the city, a site that's highly attractive and the focus of everyone's attention. Perfect planning and super fast construction. Reaping prosperity, Alexa Park is a paramount residential and commercial hub of modern times. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। वळूयात सविस्तर बातम्यांकडे। कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 25 कोरोना लसीकरण केंद्रांवर कोरोनावरील लस देण्याचं काम सुरू आहे। आज अखेर एकूण 15,079 जणांना ही लस देण्यात आली असून त्यापैकी एकालाही गंभीर स्वरूपाचे साईड इफेक्ट्स झालेले नाहीत। भविष्यात या लसीकरण केंद्रांची संख्या वाढवण्यात येणार असून जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लस घ्यावी असं आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अनिल माळी यांनी एस न्यूजशी बोलताना केलं। शहरातील एकूण 8 आरोग्य केंद्रांवर कोरोना लस देण्यात येत असून त्यामध्ये CPR, सेवा रुग्णालय, सावित्रीबाई फुले रुग्णालय, पंचगंगा हॉस्पिटल आणि डॉक्टर DY पाटील हॉस्पिटल यासह अन्य 3 केंद्रांचा समावेश आहे। या सर्व केंद्रांवर नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत लसीकरण केलं जातं। आज अखेर नोंदणी केलेल्या 38,500 जणांपैकी 15,079 जणांनाही लस देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अनिल माळी यांनी दिली। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 25 केंद्रावरती कोरोना वॅक्सिनेशन चालू आहे। आज अखेर आपण 15,079 लोकांना ही कोरोनाची पहिला डोस वॅक्सिनचा दिलेला आहे। पहिल्या टप्प्यात लस देण्यात आलेल्यांमध्ये डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांचा समावेश होता। त्यापैकी एकालाही गंभीर स्वरूपाचे साईड इफेक्ट्स झालेले नाहीत असे डॉक्टर माळी यांनी सांगितलं। दुसऱ्या टप्प्यात पोलीस, महसूल आणि पंचायत राजमधील कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत असून भविष्यात जिल्ह्यातील कोरोना लसीकरण केंद्रांची संख्या वाढवण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। आरोग्य कर्मचारी, अधिकारी, खाजगी व शासकीय यांना आपण लस देण्याचे नियोजन केले होते। आता आपण दुसरा टप्पा सुरू केला असून यामध्ये प्रथमतः आपण महसूल, पोलीस आणि PRI मेंबर्स यांना आपण लसीकरण करणार आहोत आणि त्यांच्या सर्व डाटा अपलोड करण्यात आला असून त्यांना आपण गरजेनुसार केंद्रांची संख्या वाढवून लसीकरण करण्याचे नियोजन केलेले आहे। ही लस पूर्णपणे सुरक्षित असून याबाबत कुणालाही शंका असल्यास त्यांनी नजीकच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असं आवाहन डॉक्टर माळी यांनी केलं। जिल्ह्यात लसीकरणासाठी नोंदणी केलेल्यांना पहिला आणि दुसरा डोस त्वरित उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनाकडे 69,080 लसींचे डोस प्राप्त झालेत। त्यामुळे लसींचा तुटवडा होणार नाही याची काळजी जिल्हा प्रशासनानं घेतली आहे। शासनानं दिलेल्या एकूण उद्दिष्टापैकी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं 64% उद्दिष्ट पूर्ण केल्याचंही निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हर्षला वेदक यांनी सांगितलं।
महानगरपालिका प्रशासनाच्या नियोजित अतिक्रमण कारवाई विरोधात आज फेरीवाल्यांनी शिवाजी मार्केटच्या पार्किंगमध्ये ठिय्या मारला. राष्ट्रीय फेरीवाले धोरणाची अंमलबजावणी करा, मगच अतिक्रमण काढा असा इशाराही यावेळी देण्यात आला. कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं मंगळवारपासून अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेचं नियोजन केलंय. त्याविरोधात आज सकाळपासून व्यवसाय बंद ठेवून फेरीवाले छत्रपती शिवाजी चौकात एकवटले. यामध्ये महिलांची संख्या अधिक होती. अंबाबाई मंदिरापासून 100 मीटरपर्यंत फेरीवाल्यांचं अतिक्रमण काढण्याचं महानगरपालिकेचं नियोजन आहे. यामुळे फेरीवाल्यांमध्ये संतापाची भावना आहे. या मोहिमेविरोधात आज सर्वपक्षीय फेरीवाला कृती समितीचे निमंत्रक RK पोवार यांच्या नेतृत्वाखाली हे ठिय्या आंदोलन करण्यात आलं. महानगरपालिका प्रशासनानं फेरीवाल्यांचं योग्य नियोजन केलं नसल्याचा आरोप समितीनं केलाय. जागेचं योग्य नियोजन करून द्यावं, त्याशिवाय मागं हटणार नाही असा इशारा समितीचे अध्यक्ष RK पोवार यांनी दिला. दोन्ही पण नेत्यांना सांगितलं, शहराचे आमदार म्हणून या ठिकाणी चंद्रकांत जाधवांना सांगितलं, महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनाही भेटलो, त्यांनाही सांगितलं की ही मोहीम थांबली नाही तर उद्याच्या भविष्य काळामध्ये आम्ही संघटित होऊन महापालिकेवर काय निर्णय घ्यायचा तो आम्ही घेऊ. याकरता आज आम्ही संघटित होऊन आमच्या मागण्या ज्या आहेत या ठिकाणी आमचे प्रत्येक प्रमुख माणसं बोलतील आणि त्यानंतर ही सभा नाही, ही बैठक आहे. शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदीपात्रात रसायन आणि मळी मिश्रित पाण्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडलेत. प्रदूषित पाण्याची तीव्रता कमी करण्यासाठी पाटबंधारे विभागानं रुई आणि तेरवाड बंधाऱ्यातून स्वच्छ पाणी शिरोळ बंधाऱ्यात सोडण्याची शक्कल लढवली आहे. तेरवाड बंधाऱ्यापासून ते शिरोळ बंधाऱ्याच्या दरम्यान पंचगंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात रसायनयुक्त दूषित पाणी सोडण्यात आलंय. यामुळे पाण्यातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होऊन माशांचा मृत्यू होतोय. बंधाऱ्याच्या पश्चिम दिशेकडील पात्रात मृत माशांचा खच पडलाय. रसायनयुक्त पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईमध्ये बैठक घेऊन जे घटक नदी प्रदूषणाला कारणीभूत आहेत त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिले होते. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं कारवाई न करता केवळ कागदी घोडे नाचवल्याचा आरोप केला जातोय. करवीर तालुक्यातील उचगावचे सुपुत्र चार्टर्ड अकाउंटंट रजत संभाजी पोवार यांनी आंतरराष्ट्रीय कर प्रणाली परीक्षेत देशात पहिला क्रमांक पटकावलाय. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाच्या वतीनं ही परीक्षा घेण्यात आली. या यशाबद्दल रजत यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. रजत याचे वडील संभाजी पोवार हे सुद्धा चार्टर्ड अकाउंटंट आहेत. व्यवसायाच्या निमित्तानं मूळचे उचगाव इथले पोवार कुटुंबीय कोल्हापुरात स्थिरावले. सेंट झेवियर स्कूलमधून माध्यमिक शिक्षण घेतलेल्या रजतनी 10वीमध्ये 97.82% गुण मिळवले. एरवी असे गुण मिळवणारे विद्यार्थी विज्ञान शाखेकडे वळतात. पण घरातील वातावरण आणि वडिलांच्या मार्गदर्शनामुळं रजतनी 10वीनंतर वाणिज्य शाखा निवडली. त्यानंतर CA होण्यासाठीचं नियोजन काटेकोरपणे पाळत रजत वयाच्या 21व्या वर्षी CA झाले. त्यानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय कर प्रणालीचा अभ्यास सुरू केला. नोव्हेंबर 2020मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या वतीनं घेण्यात आलेल्या या परीक्षेत रजत यांनी देशात पहिला क्रमांक पटकावला. वडिलांच्या मार्गदर्शनासह पुण्यातील इन्कम टॅक्स ट्रायब्युनलकडे केलेल्या प्रॅक्टिसचा रजतना या परीक्षेतील यशासाठी फायदा झाला. टॅक्स हा विषय जरा कोल्हापूरसाठी नवीन होता, पण तसं पाहता 1991 पासून जे भारतात ग्लोबलायझेशनचा ट्रेंड आला तेव्हापासून हा जो नवीन इश्यू आहे हा ट्रेंडिंग आहे इश्यू. तर सर्वप्रथम मी ह्याचा अभ्यास चालू केला. जे काय नवीन डेव्हलपमेंट्स या क्षेत्रात आहेत ते त्याचा रोजच्या बेसिसवरती मी अभ्यास करायचो. म्हणजे असं नाही की फक्त परीक्षेसाठी अभ्यास केलेला. म्हणजे हा माझ्या दैनंदिन जीवनातलाच एक विषय आहे की रोज एक तुम्ही अर्धा तास जे काय नवीन डेव्हलपमेंट होतात तर त्याचा अभ्यास त्यावेळेस झाला पाहिजे. त्यामुळं आणि एक कोर्स पण होता आमच्या इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया एक कोर्स घेते असं समजलं. मग त्या कोर्समध्ये आपण ॲडमिशन घेतलं. तो प्रत्येक शनिवार आणि रविवार पुण्यात तो कोर्स असायचा. तर मग त्या कोर्समध्ये आपण तिकडे जाऊन सगळे जे फॅकल्टीज वगैरे होते त्यांच्याकडून शिकून घेतलं व्यवस्थित आणि त्या सगळ्याचा फायदा आपल्याला निश्चितपणे या परीक्षेसाठी झाला. या परीक्षेतील यशानंतर रजत यांनी आता आंतरराष्ट्रीय कर प्रणाली या विषयातच संशोधन करण्याचं निश्चित केलंय. यामध्ये संशोधन करण्याचा पण अजून मानस आहे. मी आत्तापासूनच आर्टिकल्स वगैरे लिहायला या विषयावरती चालू केले आहेत. 1-2-3 पब्लिशर्स आहेत ज्यांनी ते पब्लिश पण केलेले आहेत. आणि नेहमीच म्हणजे 2-3 महिन्यातनं माझं या विषयावर असू दे किंवा इन्कम टॅक्सवरती आर्टिकल माझे लिहिण्याची पण मला नक्कीच आवड आहे. ध्येय निश्चितीबरोबर ते साध्य करण्यासाठी वेळेचं नियोजन करण्यासह
अभ्यास हे ओझं न मानता त्याचा आनंद लुटण्यामुळं चांगलं यश मिळवता येतं, असं रजतनी एस न्यूजशी बोलताना सांगितलं. परीक्षा कुठली पण असो, एक गोष्ट आपली महत्त्वाची आहे की परीक्षेच्या शेवटच्या मिनिटाला जी आपली अभ्यास करण्याची सवय आहे त्याबद्दल आपण थोडासा नक्कीच विचार केला पाहिजे. एक कन्सिस्टन्सी आपण आपल्या एफर्ट्समध्ये ठेवायला पाहिजे की दिवसातनं तुमचं जे काही शेड्यूल आहे, तुम्ही जर काम, आता मी ही परीक्षा माझी प्रॅक्टिस सांभाळत दिली होती. म्हणजे असं नव्हतं की मी फक्त फुल टाईम एक्झामसाठी प्रिपेअर करत होतो. मी परीक्षा माझी प्रॅक्टिस सांभाळत दिलेली. त्यामुळं नक्कीच आपण रोजच्या जो काही वेळ असेल तुम्हाला मिळेल, 1 तास मिळतील, 2 तास मिळतील, तो तुम्ही पहिल्यापासून तो युटिलाइज करायला पाहिजे आणि शेवटच्या क्षणापर्यंत काय नेऊ नका आणि फक्त परीक्षा द्यायची आहे म्हणून परीक्षा देऊ नका. त्या अभ्यासाचा आनंद पण तुम्ही नक्कीच घेतला पाहिजे. असं रजत यांच्या या यशाचं वडील चार्टर्ड अकाउंटंट संभाजी पवार यांना विशेष कौतुक असून ते या यशाचं श्रेय रजत यांच्या कष्टालाच देत आहेत. तसं हे जे यश मिळालं ते यश फार त्याच्या करिअरच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं होतं. ज्यावेळेला आम्हाला हा रिझल्ट समजला, मी तर भारावूनच गेलो. एक ऑल इंडिया फर्स्ट रँक येतो हे फार कौतुकाची बाब होती आणि आईवडिलांना तर अगदी आनंद गगनात मावेना असंच म्हणावं लागेल. तर त्याचं जे यश आहे ते यश त्यानं त्याच्या स्वतःच्या कष्टातून त्याचे जे गुरु आहेत त्या गुरूंचं मार्गदर्शन घेऊन यश संपादन केलेलं आहे आणि खरोखरच आमची मान उंचावली. आईवडिलांचं सार्थक कधी होतं, जर मुलगा आपल्यापेक्षा कर्तृत्वान निघाला तर आईवडिलांना चांगलं वाटतं किंवा त्यांच्या दृष्टीनं भूषणावं बाब असते. ही बाब रजतनं सार्थ करून दाखवली आणि रजतचा आम्हाला, आमच्या पवार कुटुंबियांना आणि उचगावच्या सर्व ग्रामस्थांना सार्थ अभिमान आहे. पवार कुटुंबीय व्यवसायाच्या निमित्तानं कोल्हापुरात राहत असले तरी त्यांची उचगाव या जन्मगावाशी असलेली नाळ कायम आहे. त्यामुळं रजत यांच्या या यशाचा पवार कुटुंबियांसह उचगाववासियांना सुद्धा अभिमान आणि आनंद आहे. रजत यांनी देशपातळीवरील परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचं सर्वांकडून कौतुक होत असून उचगावचे उपसरपंच मधुकर चव्हाण, कृष्णा चौगले, प्रकाश पवार, श्रीकांत दळवी, शशिकांत मोरे, दिनकर पवार, दत्तात्रय पवार यांच्यासह उचगाववासियांनी रजत पवार यांचं अभिनंदन केलं. शहरातील गंगावेश ते शिवाजी पूल हा रस्ता नवीन ड्रेनेज पाईपलाईन टाकण्याच्या कामासाठी 9 फेब्रुवारीपासून 30 दिवस वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या परिसरातील तसेच पन्हाळा, शाहूवाडी आदी भागातील नागरिकांनी शहरात ये-जा करण्यासाठी माळकर तिकटी, CPR चौक, जुना बुधवार तालीम मार्गे छत्रपती शिवाजी पूल या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असं आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. कदमवाडीतील डॉक्टर DY पाटील हॉस्पिटलमध्ये आज कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलं आहे. DY पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर संजय D. पाटील यांच्या हस्ते या केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. कोविड काळात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या डॉक्टर DY पाटील हॉस्पिटलमध्ये आता कोरोना लसीकरण केंद्रही सुरू करण्यात आलं आहे. शहरातील हे 10वं लसीकरण केंद्र असून DY पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर संजय D. पाटील यांच्या हस्ते या केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. DY पाटील अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव अजित पाटील यांनी पहिली लस घेतली. महापालिका प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी या कोविड लसीकरण केंद्राला भेट देऊन लस घेतलेले नागरिक, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. या ठिकाणी लसीकरणानंतर प्रमाणपत्रासह सेल्फी घेण्यासाठी आकर्षक सेल्फी पॉइंट निर्माण करण्यात आलाय. पहिल्या दिवशी पूर्व नोंदणी केलेल्या सुमारे 100 जणांना कोविशिल्ड लस देण्यात आली. यानंतर 28 दिवसांनी लसीचा दुसरा डोस दिला जाणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉक्टर RK मुदगल, प्रकुलगुरू डॉक्टर शिंपा शर्मा, कुलसचिव डॉक्टर VV भोसले, अधिष्ठाता डॉक्टर RK शर्मा, वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर वैशाली गायकवाड, महानगरपालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉक्टर अशोक पोळ, नोडल अधिकारी डॉक्टर अमोल माने, नागरी आरोग्य केंद्राचे डॉक्टर निखिल पाटील, सोनाक्षी पाटील आदी उपस्थित होते. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी S न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर S न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा. वेळ झाली छोट्याशा ब्रेकची, पण कुठेही जाऊ नका, पाहत रहा S न्यूज. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल S.
राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा, कोल्हापूरचा बुलंद आवाज, एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय एस न्यूज. कोविड लसीकरण मोहीम जिल्हा कृती दलाची आज बैठक झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी लसीकरण मोहिमेसाठी झालेल्या नोंदणीचा विभाग प्रमुखांनी आढावा घेऊन पहिल्या टप्प्यात 100% लसीकरण पूर्ण करावं अशी सूचना केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात कोविड लसीकरण मोहीम जिल्हा कृती दलाची बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर योगेश साळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हर्षला वेदक, डॉक्टर अमोल कुमार माने आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हा माता आणि बालसंगोपन अधिकारी डॉक्टर फारुक देसाई यांनी लसीकरणाचं नियोजन आणि पूर्वतयारीबाबत माहिती दिली. जिल्ह्यामध्ये 16 जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान ग्रामीण भागात उद्दिष्टाच्या 40%, शहरी भागात 49% लसीकरण झालं असल्याचं त्यांनी सांगितलं. जिल्ह्यात कोतोली प्राथमिक आरोग्य केंद्र, गांधीनगर उपजिल्हा रुग्णालय, मुरगुड ग्रामीण रुग्णालय आणि हुपरी प्राथमिक आरोग्य केंद्र अशा 4 नव्या केंद्रांसह ग्रामीण भागासाठी 17 आणि शहरी भागासाठी 8 अशा एकूण 25 लसीकरण केंद्रांचं नियोजन करण्यात आल्याचं देसाई यांनी सांगितलं. आज अखेर जिल्ह्यासाठी लशीचे 69,080 डोस प्राप्त झालेत. त्यापैकी 38,080 डोसचं संबंधित केंद्राच्या ठिकाणी वितरण करण्यात आलं असून 31,000 डोस शिल्लक आहेत. लसीकरणासाठी नोंदणी केलेल्या कर्मचाऱ्यांचा संबंधित विभाग प्रमुखांनी आढावा घ्यावा अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी या बैठकीत केली. लसीकरणाबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृती करण्यासह लसीकरण केंद्रांवर माहिती देण्याची व्यवस्था करावी अशी सूचना अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी केली. नवीन कृषी कायदे रद्द करावेत, लॉकडाऊन काळातील वीज बिलं माफ करावीत यासह विविध मागण्यांसाठी शेकापच्या वतीनं 11 फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. माजी आमदार संपतराव पवार पाटील यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. राज्य शासनाने लॉकडाऊन काळातील घरगुती तसंच शेती पंपांची वीज बिलं माफ करावीत, शेती सुधारणा कायदा रद्द करण्यात यावा, इंधन, गॅस यांची दरवाढ रद्द करण्यात यावी, शेतकऱ्यांना ऊस बिलाच्या FRPची रक्कम एकरकमी 14 दिवसाच्या देण्यात यावी, कर्जमाफीवेळी राज्य सरकारनं घोषणा केल्याप्रमाणे संपूर्ण कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावं या मागणीसाठी हा मोर्चा काढला जाणार आहे अशी माहिती माजी आमदार संपतराव पवार पाटील यांनी दिली. या पत्रकार बैठकीला बाबूराव कदम, दिलीप जाधव, संभाजीराव जगदाळे, केरबा पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब देवकर, संतराम पाटील उपस्थित होते. लॉकडाऊन काळातील घरगुती वीज बिलं माफ करावं आणि यंत्रमागधारकांना वीज बिलात सवलत मिळावी या मागणीसाठी इचलकरंजीत ताराराणी पक्षाच्या वतीनं दुचाकी रॅलीनं महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आमदार प्रकाश आवाडे यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं. आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. हजारो युवक या मोर्चात सहभागी झाले होते. लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय उद्योगधंदे अडचणीत आले. त्यातच महावितरणकडून लॉकडाऊन काळातील वीज बिलांची वसुली सुरू केली आहे. शासनानं लॉकडाऊन काळातील 100 युनिटपर्यंतची वीज बिलं माफ करावीत आणि यंत्रमागधारकांना वीज बिलात सवलत मिळावी अशी मागणी आमदार प्रकाश आवाडे यांनी केली आहे. वीज माफी नाही झाली तर विधानभवनात आवाज उठवून मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यात आज सायंकाळी 5 वाजता संपलेल्या 24 तासात 3 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले तर 3 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. या कालावधीत एकाही मृत्यूची नोंद झाली नसून सध्या 115 जणांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या 24 तासात एकूण 561 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 547 अहवाल निगेटिव्ह आले तर 11 स्वॅब नाकारण्यात आले. या कालावधीत जिल्ह्यात 3 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. या नव्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील आणि आजरा तालुक्यातील प्रत्येकी 1 आणि अन्य जिल्ह्यातून आलेल्या एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या 50,011 इतकी झाली आहे. 24 तासात 3 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. त्यामुळे आतापर्यंत डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची एकूण संख्या 48,167 झाली आहे.
24 तासात एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद नसून सध्या जिल्ह्यात 115 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हातकणंगले तालुक्यातील पट्टण कोडोली इथं इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी संयुक्तपणे मोर्चा काढला. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीच्या विरोधातला जनतेतला असंतोष अद्याप कायम आहे. दरवाढी विरोधात दररोज कुठं ना कुठंतरी आंदोलन होत आहेत. आज हातकणंगले तालुक्यातील पट्टण कोडोली इथं काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी संयुक्तपणे मोर्चा काढला आणि इंधन दरवाढीचा निषेध केला. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. रावणाच्या लंकेत इंधनाचे दर कमी असताना रामाच्या देशातच प्रचंड दरवाढ का केली जाते? जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर उतरले असताना भारतात इंधनाचे दर का वाढवले जातात असा सवाल यावेळी आंदोलकांनी उपस्थित केला. 10 वर्षाचा पूर्वीचा काळ काढा आणि महागाई आताची काळ काढा. ह्या सरकारनं एवढं काय केलंय? नुसतं कोरोनाच्या नावावर महागाईचा डोक्यावर गोरगरिबांच्या महागाई वाढवल्या आणि पेट्रोल डिझेल दरवाढीचं जर बघितलं तर एकदम भडका उडवलाय. अशा या मोदी आणि अमित शाह तर एवढा खोटारडा माणूस आहे की आमच्या मुख्यमंत्र्यांना एक शब्द दिला होता आणि तो शब्द आजकाल भर सभेत सांगतो मी शब्द दिला नव्हता. पेट्रोल जो 93 ते 94 रुपये पेट्रोलचा दर झाला आहे. डिझेल शेतकऱ्यांचे डिझेल बी एवढं महाग झालं आहे. शेतकऱ्यांच्या सुद्धा आता 60 दिवस झालं दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी एवढं मोठं आंदोलन केलं. बरेचसे लोक तिथे त्याने मारण्यात आलं. म्हणजे शेतकऱ्यांच्या जे दबाव टाकून जे केंद्र सरकारनं भाजपचे अमित शहाने जे मोदी सरकारनं जे केंद्र सरकारनं आमच्या ह्या दबाव टाकला शेतकऱ्यांना ह्याच्या निषेधात आज या ठिकाणी महाविकास आघाडीतर्फे आम्ही गाडीचे झाले आणि या मोर्चाचे आयोजन केले. स्वर्गीय गुरुवर्य डी आसगावकर गौरव पुरस्काराचं वितरण शनिवारी केशवराव भोसले नाट्यगृह इथं होणार आहे. पालकमंत्री सतेज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे, अशी माहिती आमदार जयंत आसगावकर यांनी पत्रकार बैठकीत दिली. गुरुवर्य डी आसगावकर शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा विकास ट्रस्टच्या वतीनं शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट योगदान दिलेल्या व्यक्तींना या पुरस्कारानं गौरवलं जातं. शिक्षण संस्था, वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक, माध्यमिक मुख्याध्यापक, सहाय्यक शिक्षक, माध्यमिक, क्रीडा शिक्षक, प्राथमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी अशा 15 जणांना या पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे, अशी माहिती आमदार जयंत आसगावकर यांनी दिली. शनिवारी सकाळी 11:30 वाजता केशवराव भोसले नाट्यगृहात या पुरस्काराचा सोहळा संपन्न होणार आहे. पत्रकार बैठकीला ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते. हातकणंगले तालुक्यातील कबनूर इथं राजकीय वैमनस्यातून झालेल्या संदीप मागाडे याच्या खून प्रकरणातील फरारी मुख्य संशयित कुमार मारुती कांबळे याच्यासह संकेत उर्फ अनिकेत अनिल शिंदे आणि राकेश उर्फ आकाश अनिल शिंदे यांना अटक करण्यात आली आहे. कुमार कांबळे हा रविवारी हातकणंगलेत येणार असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाल्यानंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात आज अखेर 11 जणांना अटक करण्यात आली असून आणखी 3घांचा पोलीस शोध घेत आहेत. पिंपरी चिंचवडचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम रामराव पवार यांची करवीरच्या उपविभागीय पोलीस अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून ओळख असणारे राजाराम रामराव पाटील यांनी आज आपला पदभार स्वीकारला. सर्व अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन सर्वसामान्यांना सेवा देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. माननीय पोलीस अधीक्षक साहेब, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशानुसार या विभागातल्या कायदा सुव्यवस्था राखण्याकामी तसेच गुन्हे प्रतिबंध आणि उघडकीस आणण्याकामी सर्व ते प्रयत्न करणार. हद्दीतील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकाऱ्यांनी अंमलदारांना विश्वासात घेऊनच कामकाज चालू ठेवेन आणि जेणेकरून करवीर उपविभागातल्या नागरिकांना पोलीस दलाकडून एक चांगली सेवा मिळेल असा माझा प्रयत्न राहील. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा. वेळ झाली छोट्याशा ब्रेकची, पण कुठेही जाऊ नका, पाहत रहा एस न्यूज. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग,
कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा, कोल्हापूरचा बुलंद आवाज, एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. ब्रेकनंतर बातमीपत्राच्या अखेरच्या टप्प्यात आपलं पुन्हा एकदा स्वागत. रेणुका देवीच्या यात्रेनिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो भाविक दरवर्षी सौंदत्ती डोंगरावर जात असतात. या भाविकांच्या सोयीसाठी कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटना आणि डॉक्टर डी.वाय. पाटील ट्रस्ट यांच्या वतीनं सौंदत्ती डोंगरावर यात्रीनिवास उभारण्यात येणार आहे. संघटनेचे संस्थापक अशोकराव जाधव यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत याची घोषणा केली. शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरात ही सभा झाली. सभेला प्रमुख पाहुणे म्हणून सौंदत्ती देवस्थान कमिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी एस कोटारगस्ती उपस्थित होते. सभेच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष सुनील जाधव होते. यावेळी जाधव यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला. अशोक जाधव यांनी सौंदत्ती डोंगरावर 1000 लोक राहतील असं यात्रीनिवास संघटना उभारणार असल्याचं सांगितलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी खबरदारी घेऊन देवीच्या दर्शनासाठी जावं असं आवाहन जाधव यांनी केलं. कोटारगस्ती यांनी यात्रीनिवाससाठी संघटनेच्या मागणीप्रमाणे जागा दिली जाईल असं सांगितलं. सभेला उपाध्यक्षा शालिनी सरनाईक, चिटणीस युवराज मोळे, खजिनदार आनंदराव पाटील यांच्यासह सदस्य उपस्थित होते. कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीत मोफत दहन विधीसाठी ह्युमॅनिटी रुरल डेव्हलपमेंट सोसायटीनं 11,000 शेणी दान केल्यात. स्वर्गीय दत्तात्रय बिरू भोपळे आणि स्वर्गीय चंद्रकांत दिनकर वाळवेकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त या शेणी देण्यात आल्या. यावेळी भाजपचे महानगर अध्यक्ष राहुल चिक्कोडे, संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संतोष भोपळे, उपाध्यक्ष डॉक्टर मनोज भोपळे, सचिव रवींद्र वागवेकर यांच्यासह संचालक उपस्थित होते. दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून कटरनं गळ्यावर वार केल्यानं एक जण जखमी झालाय. मनोज राम आशिष सिंग असं त्याचं नाव आहे. या प्रकरणी किरण गणपती काकडे या संशयिताला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. मनोज सिंग आणि किरण काकडे हे दोघेजण एकाच प्रोसेसमध्ये कामाला आहेत. काकडे याला दारूचं व्यसन आहे. शनिवारी रात्री 8:30च्या सुमारास काकडे हा मनोज याच्याकडे गेला. त्यानं दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. त्यावर मनोज यानं पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे रागातून काकडेनं हातातील कटरनं मनोजच्या गळ्यावर वार केले. यामध्ये मनोज हा जखमी झालाय. जगप्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो याच्या 36व्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरातील क्रिस्टियानो ग्रुपच्या वतीनं कोल्हापूर महानगरपालिकेच्या ज्योतिर्लिंग विद्यालयाला क्रीडा साहित्य भेट देण्यात आलं. क्रिकेट, फुटबॉल, दोरी उड्या, बॅडमिंटन, क्लेपर, रिंग, स्टॉपवॉच, लोखंडी गोळे, ढोल, ड्रम, घुमके अशा प्रकारचं साहित्य ग्रुपकडून शाळेला सुपूर्द करण्यात आलं. महाराष्ट्र स्टेट प्रायव्हेट नर्सेस युनियनचा पहिला वर्धापन दिन शाहू स्मारक भवन इथं पार पडला. कोरोना काळात चांगली सेवा देणाऱ्या विविध क्षेत्रातल्या मान्यवरांचा श्रमिक संघाचे अध्यक्ष अतुल दिघे यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला. वर्धापन दिन कार्यक्रमाला श्रमिक संघाचे अध्यक्ष अतुल दिघे यांची प्रमुख उपस्थिती होती. कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून सेवा बजावणाऱ्या शीतल पाटील, भूषण कांबळे, समीर देसाई, अमोल पांढरे, संदीप पाटील, डॉक्टर दीपक पवार, डॉक्टर प्रमोद सूर्यवंशी, दीपाली जिरगे, सुजाता केसरकर, सपना पागे, वासुदेव माणगावकर, संगीता भोसले, श्वेता डिसोजा यांच्यासह परिचारिका, वॉर्डबॉय, पोलीस, डॉक्टर अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा कोविड योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. खासगी आरोग्य सेवकांनी कोरोना काळात चांगली भूमिका बजावल्याचं मान्यवरांनी सांगितलं. कार्यक्रमाला युनियनचे अध्यक्ष सतीश सर्वगोडे, महासचिव डेव्हिड लोखंडे, रुपेश पाटील, रमेश घोडके, अर्पिता पाटील यांच्यासह युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते. कागल तालुक्यातील सुळकुड इथले प्रदीप रावसाहेब टिळे यांनी त्यांच्याकडील राणी नावाच्या देशी गायीचं डोहाळ जेवण मोठ्या थाटात आयोजित केलं. टिळे परिवाराच्या या पशुधनावरील प्रेमाचं सुळकुड आणि परिसरातून कौतुक होतंय. कुटुंबातील एखाद्या गरोदर मातेच्या डोहाळ जेवणाच्या निमित्तानं चालेल अशीच किंबहुना त्याहून अधिक उत्साही लगबग टिळे कुटुंबात सुरू होती. शेती ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानली जाते आणि शेतीच्या विकासात आज तंत्रज्ञानाचा कितीही मोठा वाटा असला तरी पशुधनाचं महत्त्व कमी होत नाही. खास करून अलीकडच्या काळात आरोग्याबाबतच्या वाढत्या संवेदनशीलतेमुळे देशी गायीच्या दुधाचा आहारातील वाढता वापर तसंच शेतीसाठी रासायनिक खतांचा वापर टाळण्याच्या उद्देशानं गायींच्या देशी वाणाला विशेष महत्त्व आलंय. महाराष्ट्रात देशी गायींमध्ये शेतकरी खिलार जातीला अधिक प्राधान्य देतात.
प्रदीप टिळे यांनी 2 वर्षांपूर्वी गावातील आनंदा सांगले यांच्याकडून 3 महिन्यांचं वासरू आणलं. पुढं टिळे यांचा मोठा मुलगा पार्थसह कुटुंबातील सगळ्याच सदस्यांना या वासराचा लळा लागला. टिळे कुटुंबियांची ही लाडकी राणी कुटुंबाचा अविभाज्य भाग झाली. त्यामुळे कुटुंबातील एखाद्या भगिनीच्या गर्भारपणा इतकंच टिळे कुटुंबियांना राणीच्या गर्भारपणाचं कौतुक वाटलं. यातून प्रदीप टिळे यांच्या पुढाकारातून टिळे कुटुंबियांनी राणीच्या डोहाळ जेवणाचा बेत आखला. एखाद्या गरोदर मातेच्या डोहाळ जेवणासाठी करतात तशी राणीची साडी चोळीसह ओटी भरत तिला सजवत सुग्रास भोजनाच्या व्यवस्थेसह सगळी सरबराई करण्यात आली. रावसाहेब टिळे, मंगल टिळे, सविता टिळे, पृथ्वीराज टिळे यांच्यासह कुटुंबातील अन्य सदस्यांनी आपल्या लाडक्या राणीच्या डोहाळ जेवणाच्या सोहळ्यात काही कमी पडू नये यासाठी परिश्रम घेतले. टिळे कुटुंबाच्या या पशुधनावरील प्रेमाचं सुळकुड आणि परिसरातून कौतुक होत आहे. कोदे तलावासाठी भरीव निधी देऊ असं आश्वासन तिसंगी जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील यांनी दिलं. असंडोलीपैकी देसाईवाडी, टेकवाडी, मार्गेवाडी, लोंघे, बालेवाडी इथल्या विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी शाहीर हिंदूराव कुंभार, आर.डी. वागरे, सुरेखा गायकवाड, ऋतुराज खानविलकर, सयाजी पाटील, जयसिंग पाटील, सीताराम पाटील, सर्जेराव खाडे, राजाराम गोंधळी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. कळंबा ग्रामपंचायतीचे सरपंच सागर भोगम यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले. आमदार ऋतुराज पाटील यांनी भेट देऊन या उपक्रमांचं कौतुक केलं. सरपंच सागर भोगम यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून कळंबा इथल्या महालक्ष्मी मंदिरात वाढदिवस गौरव समितीच्या वतीनं या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. इन्शोर आय इन्स्टिट्यूटच्या वतीनं कळंबा परिसरातील गरजूंच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. या शिबिरात सहभागी गरजूंना मोफत चष्म्यांचं वाटपही करण्यात आलं. वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात 50हून अधिक दात्यांनी सहभाग घेतला. आमदार ऋतुराज पाटील यांनी या शिबिराला भेट देऊन सरपंच भोगम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शासकीय योजना आपल्या दारी या योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना या योजनांची माहिती देऊन लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली. या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिर यशस्वी करण्यासाठी कळंबा ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. गारगोटीमधील मौनी विद्यापीठात विद्यापीठाच्या विश्वस्त शालिनी देसाई यांनी आयोजित केलेल्या हळदीकुंकू कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिलांनी एकत्र येऊन सुखदुःखाची देवाणघेवाण करावी आणि त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा या उद्देशानं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मौनी महाराजांना वंदन करून आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. रेश्मा देसाई, प्राध्यापिका अनुराधा मांढरे, गौतमी कांबळे, प्राचार्य शुभांगी सूर्यवंशी, प्राध्यापिका उर्मिला आनंद, अर्चना पांगीरकर, प्राध्यापिका शीतल इंगवले यांची यावेळी उपस्थिती होती. यावेळी विद्यापीठातल्या महिला कर्मचाऱ्यांनी गायन, ओव्या सादर करत आपल्यातील सुप्त गुणांना वाव दिला. आळते, मजले आणि तिळवणी या 3 गावांची पाणीपट्टी थकीत असल्यानं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं या गावांचा पाणीपुरवठा बंद केलाय. 50% थकीत पाणीपट्टी भरेपर्यंत या गावांना टँकरनं पाणीपुरवठा करावा अशी मागणी या 3 गावातील सरपंच आणि सदस्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. आळते, मजले आणि तिळवणी या 3 गावांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा केला जातोय. सध्या ही योजना कालबाह्य ठरली आहे. थकीत पाणीपट्टीमुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं या 3 गावांचा पाणीपुरवठा बंद केलाय. परिणामी या गावातील नागरिकांना आता पाण्यासाठी भटकंती करावी लागतेय. जिल्हा प्रशासनाने या 3 गावांना टँकरनं पाणीपुरवठा करावा या मागणीसाठी या गावातील सरपंच, सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी या 3 गावांनी थकीत पाणीपट्टी 50% तरी भरावी अशी सूचना केली. थकीत पाणीपट्टी भरेपर्यंत जिल्हा प्रशासनानं या गावांना टँकरनं पाणीपुरवठा करावा या मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. परभणीतील आरटीओ अधिकाऱ्याला मोटर स्कूल चालकानं अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा राज्यभरातून निषेध होतोय. कोल्हापुरातही प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध केला. मोटर स्कूल चालकानं परभणीचे मोटर वाहक निरीक्षक अभिजित तरकसे यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून धमकी दिल्याचा प्रकार घडला होता. या निषेधार्थ राज्यभरातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांनी या घटनेचा निषेध केलाय.
कोल्हापूर प्रादेशिक कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध केला. अभिजित तरकसे परभणी येथील मोटार वाहन निरीक्षक आहेत ते परभणी कार्यालयातील. त्यांच्याविरुद्ध एका मोटार वाहन मोटर ट्रेनिंग स्कूलनं थोडंसं त्यांचे जातीवाचक आणि ह्या गोष्टीचा त्याला काम करताना अडथळा निर्माण केलेला होता. आम्ही सर्व अधिकारी काम करत असताना लोकांनी पण आमच्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्हाला मदत करावी यासाठीच आम्ही आज काळ्या फिती लावून शासनाला सांगत आहे की ह्याचा निषेध आम्ही व्यक्त करत आहे. ग्रामीण रुग्णालयातील औषध खरेदीची बिलं मंजूर करण्यासाठी 2,000ची लाच स्वीकारणाऱ्या कागलमधील उपकोषागार अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलं. मिलिंद कुलकर्णी असं त्याचं नाव आहे. पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या नेतृत्वाखालील पथकानं ही कारवाई केली. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोल्हापूर जिल्ह्यात आज अखेर 15,079 जणांनी घेतली कोरोनाची लस. एकालाही साईड इफेक्ट नाहीत, जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती. राष्ट्रीय फेरीवाले धोरणाची अंमलबजावणी करा, मगच अतिक्रमण काढा. महानगरपालिका प्रशासनाच्या नियोजित अतिक्रमण कारवाई विरोधात फेरीवाल्यांचा संताप. शिवाजी मार्केटच्या पार्किंगमध्ये केलं ठिय्या आंदोलन. पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. रसायन आणि मळी मिश्रित पाण्यामुळे शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदीपात्रात हजारो माशांचा मृत्यू. विविध मागण्यांसाठी शेकापचा 11 फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. आणि ग्रामीण रुग्णालयातील औषध खरेदीची बिलं मंजूर करण्यासाठी 2,000ची लाच स्वीकारणारा कागलमधील उपकोषागार अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात. ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा. याबरोबरच बातमीपत्रात इथेच थांबूया. नमस्कार.